नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 मराठी मीडियमसाठी पद्माचा पेपर एक्सप्लेन करणार आहे। याच्यासाठी वेळ असणार आहे 2 तास आणि पेजेस आहेत 4। एकूण 40 गुणांचा हा पेपर असणार आहे तुमचा। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की मी मध्ये मध्ये तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स देणार आहे, जेणेकरून तुम्हाला या विषयामध्ये चांगला स्कोअर करता येणार आहे। तर चला प्रश्न पहिला बघूया आपण। प्रश्न पहिला ए दिलेला आहे, खालील बहुपर्यायी उपप्रश्नांचा अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पहिला दिलेला बघा, x + y = 3, 3x - 2y - 4 = 0। हे एक सामायिक समीकरण क्रेमर्स पद्धतीने सोडवण्यासाठी d ची किंमत किती? ऑप्शन ए दिलेला आहे 5, बी दिलेला आहे 1, सी दिलेला आहे -5, डी दिलेला आहे -1। याच्यामधील योग्य ऑप्शन तुम्ही चूज करून उत्तर लिहायचं आहे। पुढचा प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा, x² + mx - 5 = 0। या वर्ग समीकरणाचे एक मूळ 2 असेल तर m ची किंमत खालीलपैकी कोणती? ए दिलेला आहे -2, बी दिलेला आहे 1/2, सी दिलेला आहे -1/2, डी दिलेला आहे 2। याच्यापैकी योग्य पर्याय तुम्ही लिहायचा आहे। पुढचा प्रश्न तिसरा दिलेला आहे, 3च्या पटीतील पहिल्या 5 संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती? ए दिलेला आहे 45, बी दिलेला आहे 55, सी दिलेला आहे 15, डी दिलेला आहे 75। चौथा प्रश्न विचारलेला आहे बघा, GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? ए दिलेला आहे 15, बी दिलेला आहे 10, सी दिलेला आहे 16 आणि डी दिलेला आहे 9। याच्यामधील योग्य पर्याय तुम्ही लिहायचा आहे। या प्रश्नामध्ये तुम्ही पूर्ण प्रश्न लिहून त्याचं उत्तर लिहू नका, तुम्हाला फक्त ऑप्शन टाकायचं आहे ए आणि त्याचं उत्तर काय असणार ते ऑप्शन तुमचं, जर का चौथा प्रश्न समजा आणि त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, तर तुम्ही तिथं फक्त ऑप्शन ए लिहून त्याचा पुढचा जो उत्तर आहे ते लिहा, पूर्ण वाक्यात ते लिहत बसू नका, ज्याने तुमचा एक टाइम खूप वेस्ट होणार आहे, तर तसं करू नका। पुढचा प्रश्न बघा, बी दिलेला आहे, खालील उपप्रश्न सोडवा। एकूण 4 गुणांसाठी आहे, तुम्हाला हे 4चे 4ही सोडवायचे आहेत। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, और साठी कोणताही प्रश्न नाही आहे, कंपल्सरी सगळेचे सगळे तुम्हाला प्रश्न सोडवायलाच लागणार आहेत। पुढे व्हिडिओमध्ये जाण्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला पहिला प्रश्न दिलेला बघा, जर 3x + 2y = 10 आणि 2x + 3y = 15 तर x + y ची किंमत काढा। याचं तुम्हाला इथं दिलेला आहे 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही व्यवस्थितपणे हा सोडवायचा आहे। x आणि y ची किंमत काढायची नाही आहे, लक्षात ठेवा। पहिला आहे की नाही प्रश्न पूर्ण वाचा, काय म्हणलेलं फक्त आणि x आणि y ची किंमत काढायची आहे, तर ती काढायची, x आणि y ची किंमत काढत बसू नका। पुढचा प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा, x² = 7x - 5 हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा। तुम्हाला माहितीच आहे की सामान्य रूप कोणता आहे, x² + bx + c = 0। या फॉर्म मध्ये तुम्हाला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे। तिसरा दिलेला आहे बघा, 2 नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश s आणि n(s) लिहा। तुम्हाला n(s) ची किंमत काढायची आहे। चौथा प्रश्न दिलेला आहे बघा, जर summation of fi(xi) बरोबर 180 आणि summation fi बरोबर 40 तर x ची किंमत काढा। हे तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला एक गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे, जास्त डिटेलमध्ये याचं उत्तर तुम्ही लिहायचं नाहीये, जेवढं विचारलंय त्याचं तुम्ही उत्तर काढायचं आहे। पुढील प्रश्न पाहूया चला। पुढचा प्रश्न 2a दिलेला आहे बघा, खालील कृती पूर्ण करून लिहा। कोणतेही 2 तुम्हाला इथं 3 देणार आहेत, त्यापैकी तुम्ही कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहे। गुण असणार आहे 4, प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत। पहिला त्यामध्ये दिले बघा, x + 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। इथे तुम्हाला बॉक्स दिलेला आहे बघा, त्यामध्ये x आणि xy आणि x आणि y याची किंमत काढायची आहे कोऑर्डिनेट्स बरोबर। बघा इथं पहिला दिलेला आहे x ची किंमत -2 दिलेली आहे आणि y ची किंमत काढायची आहे, आणि इथं तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे y ची किंमत 1 दिलेली आहे आणि x ची किंमत काढून इथं तुम्हाला खाली ते बॉक्स पूर्ण करायचं आहे। पुढचा प्रश्न बघूया, त्यामधील खालील तक्त्यामध्ये योग्य संख्या किंवा शब्द लिहून कृती पूर्ण करा। इथे तुम्हाला बघा बाजारभाव म्हणजे दर्शनी किंमत, मूल्य प्रकार आणि बाजारभाव दिलेला आहे। त्यामधील पहिला दिलेला बघा, दर्शनी किंमत दिलेली आहे, एकूण 100 रुपये दर्शनी किंमत दिलेली आहे आणि मूल्य प्रकार दिलेला आहे अधिक मूल्य 70 रुपये दिलेला आहे आणि बाजारभाव तुम्हाला काढायचा आहे। इथं तुम्हाला दर्शनी किंमत काढायची आहे, अवमूल्य दिलेला आहे 225 आणि बाजारभाव दिलेला आहे 365।
इथं तिसऱ्यामध्ये तुम्हाला दर्शनी किंमत दिलेली आहे, मूल्य प्रकार तुम्हाला काढायचा आहे आणि बाजारभाव दिलेला आहे 500 रुपये. चौथ्यामध्ये तुम्हाला तसंच दर्शनी किंमत दिलेली आहे, मूल्य प्रकार काढायचा आहे आणि बाजारभाव दिलेला आहे 100 रुपये. तर हे पण एकूण 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला होता. पुढील प्रश्न तिसरा दिलेला बघा. खालील विचारवंत वारंवारता वितरण सारणीचा मध्यक काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. पहिला कॉलम दिलेला आहे बघा, वर्ग, दैनंदिन कामाचे तास, वारंवारिता म्हणजेच FI, कामगारांची संख्या, संचित वारंवारता, CF पेक्षा कमी दिलेला आहे. इथं पहिला दिलेला 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 16 आणि एकूण इथं तुम्हाला लिहायचं आहे. इथं तुम्हाला वारंवारिता दिलेली आहे पहिल्या वर्गाची 250, 400 आणि इथं तुम्हाला तिसऱ्या वर्गाची वारंवारिता काढायची आहे, लिहायची आहे. आणि इथं 50 दिलेली आहे चौथ्याची वारंवारिता आणि एकूण इथं तुम्हाला बेरीज करून लिहायची आहे. पुढचा इथं तुम्हाला वारंवारिता संचित वारंवारिता लिहायचा आहे. CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. 250 दिलेलं आहे पहिला, दुसरं तुम्हाला इथं लिहायचं आहे, तिसरं दिलेलं आहे 950 आणि चौथं तुम्हाला लिहायचं आहे. हे पूर्ण करायचं आहे. तुम्हाला एकूण 2 गुण मिळणार आहेत जर का तुम्ही पूर्ण व्यवस्थित लिहिला तर. पुढचा प्रश्न त्यामधील B दिलेला बघा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही चार तुम्हाला सोडवायचे आहेत. एकूण 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 2 गुण असणार आहेत. पहिला प्रश्न दिलेला बघा, सोडवा. 3x वजा y बरोबर 2, 2x वजा y बरोबर 3. हे तुम्हाला समीकरण सोडवून x आणि y ची किंमत काढायची आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा. त्यामधील विवेचकाच्या किमतीवरून x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. इथे तुम्हाला याची किंमत काढायची व्यवस्थितपणे. पुढचा प्रश्न बघा. 12, 16, 20, 24 या अंकगणिती श्रेणीची 24वे पद काढा. T24 म्हणजेच की nth टर्म तुम्हाला दिलेली असणार आहे, ती nth पद. nthची किंमत काय असणार आहे, n ची 24 असणार आहे आणि तुम्हाला nवे पद काढायचं आहे. TN चा फॉर्म्युला वापरून तुम्ही ते काढायचं आहे. पुढचा प्रश्न त्यामधील चौथा दिला बघा. एक्स मेमरी कार्डची करपात्र किंमत 580 रुपये आहे आणि GSTचा दर 18% आहे, तर ग्राहकाला ते मेमरी कार्ड किती रुपयास मिळेल, हे तुम्हाला सोडवायचं आहे. चौथा जो पण तुमचा आहे धडा त्यामधील हे प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पाचवा दिले बघा. जर L बरोबर 10, F1 बरोबर 70, F0 बरोबर 58, F2 बरोबर 42, H बरोबर 2 तर सूत्राचा वापर करून बहुलक काढा. हे तुम्हाला ते हे काढायचं आहे बहुलक. व्यवस्थित किमती टाकून व्यवस्थित उत्तर काढा. तुम्हाला इथे 2 गुण मिळतील या प्रश्नाच्या उत्तरासाठी. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. त्याच्या पाहण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर चला पुढचा प्रश्न तिसरा पाहूया. प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा इथं. प्रश्न तिसरा. एक खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. कोणतीही एक तुम्हाला करायची आहे. 2 दिलेले त्यापैकी एक कोणतीही तुम्ही सोडवायची आहे. 6, 9, 12, 15 या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 27 पदांची बेरीज S27 काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. बेरीज बघा कृती दिलेली आहे, त्यामध्ये A दिलेला आहे, 6D तुम्हाला काढायचा आहे, इथं लिहायचं आहे. SN फॉर्म्युला तुम्हाला इथं व्यवस्थितपणे पाठ केला असेल तर व्यवस्थितपणे लिहायचं आहे. इथं थोडेफार प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहेत, ते राईट केलेलं आहे, तर तुम्ही व्यवस्थितपणे करून घ्या. पुढचा प्रश्न त्यामधील बघा दुसरा दिलेला आहे. योग्य रीतीने मिळवलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिला, तो पत्ता लाल असणे. दुसरा, तो पत्ता चित्रयुक्त असणे. कृती समजा S नमुना अवकाश आहे. N(S) 52. घटना A काढलेला पत्ता लाल असणे. N(A) काय येणार आहे बघा, याच्यामध्ये तुम्ही ते लिहायचं आहे. P(A) लिहायचं आहे आणि तिथं तुम्हाला सूत्र दिलं आहे N(A) आणि N(S) ची किंमत घालून तुम्ही ते उत्तर काढायचं आहे. तसंच घटना B चं पण करायचं आहे. पुढील प्रश्न पाहूया. जे की असणार आहे तुमचं B. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. खालील एक सामायिक समीकरण सोडवा. 2/x वजा 3/y बरोबर 15 8/x वजा 5/y बरोबर 77 हे तुम्हाला सोडवायचे आणि x आणि y ची किंमत काढायची आहे. हा B प्रश्न असणार आहे, ते तुम्हाला 6 गुणांसाठी असणार आहे. कोणतेही 2 म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला 3 गुण मिळणार आहेत. दुसरा दिलेला बघा. त्यामधील पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. 3x वर्ग अधिक 22x अधिक 40 बरोबर 0.
पुढचा प्रश्न तिसरा दिलेला बघा 10 रुपये दर्शनी किंमतीचे 50 शेअर्स रुपये 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले, त्यावर कंपनीने 30% लाभांश घोषित केला, तर पहिला एकूण गुंतवणूक, दुसरा मिळालेला लाभांश, गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. हे तुम्हाला तिन्ही पण घटना काढायच्या आहेत. त्यामधील चौथा प्रश्न विचारलेला आहे बघा, एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे, त्यावरून किमतीच्या मध्य काढा. तुम्हाला सारणी दिली बघा, किंमत आणि वस्तूंची संख्या दिलेली आहे, पहिला इथं क्लास दिलेला आहे आणि तिथं वारंवारता दिलेली आहे. हे तुम्ही सोडवायचं आहे. एकूण 3 गुणांसाठी ह्या पण प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिला तर 3 गुण मिळतील. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न चौथा दिलेला बघा, खाली उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 एकूण गुण असणार आहेत 8. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 गुण असणार आहेत. पहिला त्यामध्ये दिला बघा, एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 60 किमी जाऊन परत त्याच जागी येण्यास 8 तास लागतात. बोटीचा संत पाण्यातील वेग ताशी 60 किमी असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. तुम्हाला पहिला जो धडा आहे त्यामध्ये हा दिलेला आहे बघा, सॉल्व्ड एक्झाम्पल्स मध्ये आहे ते, त्यामधील तुम्ही बघून ते करू शकता, प्रॅक्टिस करा. दुसरा दिलेला बघा, त्यामधील एक फासा 2 वेळा फेकला असता कमीत कमी 1 वेळा 4 मिळेल याची संभाव्यता काढा. इथे तुम्हाला व्यवस्थितपणे प्रश्न वाचायचा आहे, त्यावरूनच तुम्हाला उत्तर काढायचं आहे. एकदा विद्यार्थी काय करतात की प्रश्न वाचतच नाही आणि दुसरं काहीतरी उत्तर काढतात आणि त्यामुळे त्यांचं उत्तर सगळं चुकतं आणि तुमचं टाइम पण वेस्ट होतं. म्हणून तुम्ही व्यवस्थितपणे एकदा प्रश्न वाचून घ्यायचा आहे, 2 वेळा वाचा, म्हणजे तुम्हाला प्रश्न व्यवस्थित कळेल आणि नंतरच तुम्ही उत्तर सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न दिलेला बघा तिसरा, खालील वारंवारता सारणीमध्ये वारंवारता दिली नसून त्याऐवजी x हे चल दिले आहे, तर x ची किंमत काढा, त्यावरून आयतालेख व वारंवारता बहुभुज काढा. बघा इथं तुम्हाला वर्ग आणि वारंवारता दिलेली आहे. एकूण वर्ग बघा 20, 30. इथे कंटिन्यू क्लासेस आहेत, एक सलग क्लासेस आहेत. मग इथं तुम्हाला जास्त टेबलमध्ये एक कॉलम वाढवायची गरज नाही आहे. बघा इथं वारंवारता दिलेली आहे, त्याच्या आधारे तुम्हाला बहुभुज वारंवारता काढून आयतालेख काढायचा आहे. एकूण इथं तुम्हाला दिलेलं आहे 70. मग याच्यावरनं तुम्ही काय करायचं, x अधिक 2x अधिक 3x अधिक x बरोबर 70 इथं लिहायचं आहे आणि x ची किंमत निघाली तर तुम्ही याच्यामध्ये पुट करायचं आहे. 30 पहिल्याचं जे पण 20 आणि 30 आहे तिथं x म्हणजे x ची किंमत जे येणार ते तिथं तुम्ही लिहू शकता डायरेक्ट. आणि 30 आणि 40चा जो क्लास दिलेला आहे 2x, त्यामध्ये 2 गुणुले x ची किंमत जे पण येते त्यांना गुणाकार करायचा आहे आणि तुम्हाला त्या वारंवारता मिळेल. असं तुम्हाला करत जायचं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा, प्रश्न 5वा शेवटचा प्रश्न आहे हा, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही एक. इथं 2 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणताही एक तुम्हाला सोडवायचा आहे. एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये पहिला दिलेला आहे बघा, जर 6 3 yx असेल बरोबर वजा 10 आणि 3/5 वजा yx बरोबर 8, तर x आणि y ची किंमत काढा. इथं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे उत्तर काढता येतो. बघा तुम्ही ते लिनियर इक्वेशन म्हणजे जे पहिला तुमचा धडा आहे त्यामध्ये हे कन्वर्ट होऊन तुम्हाला उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न त्यामधील दुसरा दिलेला आहे बघा, 2 अंकी संख्यांना 5 ने भागल्यास बाकी 1 येईल अशा 2 अंकी संख्या किती, हे तुम्हाला विचारलेलं आहे. प्रश्न खूप सोपा आहे, तुम्ही सोडवा. याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा हा दुसरा खूप सोपा आहे, तुम्ही लगेचच सोडवाल. खूप सोपे प्रश्न विचारतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.